आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करण्यामध्ये गणेश भक्त तसुबरही कमतरता पडू देत नाहीयेत. गोडाधोडासोबतच विविध पदार्थांचे नैवेद्य तयार केले जात आहेत. चला तर मग पाहूया अभिनेत्री अदिती सारंगधरनं आपल्या बाप्पासाठी खास काय बनवलंय ते. नमस्कार, नैवेद्य स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आहे ऋषी पंचमी. ऋषी पंचमी निमित्त बाप्पाला खास नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आपल्या हातचा नैवेद्य तयार करण्यासाठी आपल्या बरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर. नमस्कार अदिती. नमस्कार नमस्कार सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. खास आज बाप्पासाठी नैवेद्य करण्यासाठी इथे आलेली आहेस तू आणि खूप आनंद आहे. पण बाप्पाला आवडणारा असा कोणता पदार्थ आज ऋषी पंचमी निमित्त तू करणार आहेस? काय लाल माठ किंवा आळू कणस ही ऋषी पंचमीच्या दिवशी प्रामुख्याने ऋषीची भाजी केली जाते. बरोबर आहे. पण श्रावण नुकताच संपलाय, भाद्रपद सुरू झालाय, त्यामुळे आता आळूचा सीझन जात चाललाय आणि त्याच्या आधी बाप्पासाठी खास आपण आळूच्या पानांच्या आळूच्या वड्या करूया. आहा, बरं, चालेल. चल तयारी करून घेऊया आपण. अळूच्या वड्यांचं साहित्य तयार आहे. ती सुरुवात करूया. येस, 100%. सो आपण आधी घेऊया थोडंसं डाळीचं पीठ. आपण भाजून घेतलंय. बेसन किंवा डाळीचं पीठ, काय बरं, जिथे जे म्हणतात तसं. बेसन घेतलंय. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक तिखट थोडंसं चवीप्रमाणे घाल. हळद, हा गोडा मसाला. बरं, वा, थोडंसं मीठ आणि आपण गूळ घालूया ह्याच्यात थोडा. बरं, गूळ जरा ज्यांना आंबट गोड अशी आवडते त्याप्रमाणे गोड. बरं, चिंचेचा कोळ, आपण चिंच भिजवून हो, चिंचेचा कोळ चवीप्रमाणे आपण वाढवूया. नंतर बरं, त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी, आवडत असेल तर जास्त घाला. बरं. आणि आपण आता टिपिकल मराठी पद्धतीने आपण मळून घेऊया छान असं. वा, अळूच्या वड्या आपण नेहमीच करतो, म्हणजे सणासुदीला असतातच. त्यामुळे अळूच्या वड्या गृहिणींना अगदी व्यवस्थित माहिती आहेत. पण खास ट्विस्ट यामध्ये तू काय दिलंयस? मी तुला सांगू का, जनरली आपण तेलात तळतो किंवा शॅलो फ्राय करतो. हो, पण तुपात आणि खास करून गोवर्धनच्या तुपामध्ये तळलेल्या ज्या वड्या लागतात, मला थांबवतही नाहीये. वा वा. सो आपण थोडस अजून कोळ घालूया. हा, कधी कधी खाजरे असतात आळू, त्यांचा खाजरेपणा कमी खाज कमी यावी म्हणून आपण थोडीशी चिंच लावतो. आणि बघ, अळूची पानं आहेत ना, आपण हे इकडचे देठ काढून घेतलं इकडचे आणि ठेचून घेतलंय हा भाग. अच्छा, बर. सो आता आपण छान आता गुळ पण असा मोडलाय. आता ही पानं अशी उलटी करूया एक एक. आणि मला देतेस एक एक पान. सगळ्यात आधी एक मोठं पान, त्याला छान असा सगळीकडे व्यवस्थित लागलं प्रमाणात छान लावून घेऊया. त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटं पान तसं वरती लावायचं. अच्छा. आणि आता हे शेवटचं पान आहे ना, हे असं उलट ठेवायचं, म्हणजे तो छान असा वडीचा तो उंडा म्हणतो ना आपण, हो, तसा वळतो. हे झालंय आपलं आता लावून. आता आपण त्याचे उंडे वळूयात. हे थोडस असं लावायचं छान, हे असं छान असं लावायचं, वळायचं. परफेक्ट झालं ग सारण पण. हो. आता हा आपला उंडा वळून झालेला आहे. आता आपण मस्तपैकी इडली पात्र असेल किंवा काही उकडायचं पात्र असेल त्याच्यामध्ये तो वाफवून घेऊया छान. बर, छान. आता पाणी उकळायला ठेवलंय आणि आता गोवर्धन घी इथे लावून घेऊया आपण छान असं. आणि हा जो काही आपण सुंदर असा उंडा केलेला आहे
हा आपण ह्याच्यावर उकडायला ठेवूया. ओके. आणि तोपर्यंत छानपैकी आपण बाप्पासाठी नैवेद्याला आलेलं पियुष पिऊन घेऊया. वा वा वा. शुभस्य शीघ्रम, मला ती सुरी दे. आहे आपण उकडलेला आहे हा उंडा. बारीक कापून घेऊया, म्हणजे पातळ पातळ कापूया. मला असं वाटतं त्या जाड्या जाड्यानं शिजत नाहीत पटकन. मग त्या पातळ पातळ कापल्या ना छान आणि कुरकुरीत होतात. छान. आपण आता ह्याच्यामध्ये एवढ्याच मावती हो. आपण ह्याच्यामध्ये भरपूर तूप घालूया. घालूया. हा हा हा. हा. इथे आहे अदितीच्या रेसिपीचा ट्विस्ट. तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर, जसा तिने आधी केलेला हा, आहे. म्हणजे मला ना मला आवडतं तूप. हो. मला नुसतं तूप भात दिलं ना जेवायला तरी मी जेवेन. नैवेद्याचा असा एखादा पदार्थ करायचा असेल किंवा तिने सांगितलं तसा तूप भात फक्त खायचा असेल तरी सुद्धा तूप म्हणजे गोवर्धन तूप. कारण गोवर्धन तूप आहे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलेलं तूप. दाणेदार, सकस आणि शुद्ध. येस. सो या शुद्ध तुपामध्ये आपण घालूया आता हे तीळ. थोडेसे भाजून घेतलेत हो. आपण नारळ पण ह्याच्यातच घालू. बर. आता तू अळूला जो सगळा मसाला लावून घेतलास, म्हणजे डाळीच्या पिठामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण जिन्नस घातले त्यामध्ये काही जण तीळ सुद्धा घालतात. हा, पण मला नाही अशी वळणं कडकवलेली फोडणी आवडते तिळाची. आणि हा नारळ पण असा भाजून आवडतो मला. हा हा. त्याच्यामध्ये जी काही ही तळली जाईल ना आता वडी बघशील. वा. छान असे बारीक ठेवायचा गॅस. बाजूने हवं तर अजून तूप घाला. सो आता बघ एक साईडच्या झालेल्या आहेत. हा हा हा. रंग बदलत आणि चाललाय. हा नारळाचा वास पण बघ. वा. तर अदितीने वेगळ्या पद्धतीने केलेल्या या अळूवड्या तयार होत आहेत. लवकरच आम्ही छान सर्व करून घेतो. ऋषीपंचमी निमित्त बाप्पासाठी खास नैवेद्य म्हणजे अळूच्या वड्या, त्याही वेगळ्या पद्धतीने अदितीने करून दाखवल्या. आणि अदिती, त्यासाठी तुला गोवर्धन कडून ही छानशी गोड आनंदी भेट. थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं, मलाही खूप मज्जा आली. कारण ही वेगळी रेसिपी लोकांपर्यंत पोहोचवता आली आणि त्यानिमित्ताने बाप्पाचं दर्शन घेता आलं. गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेल्या मिठाया त्यांनी लॉन्च केल्यात. यामध्ये काजू कतली, काजू पिस्ता रोल, मोदक, पेढे या मिठायांचा समावेश आहे. लवकरच तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन गोवर्धन मिठाई खरेदी करा आणि या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. गर्वाने गोवर्धन.